आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे। ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा पाहत होता तोच दिवस आज आला आहे, कारण आज नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण होत आहे। आत्ताच पाहिलेल्या न्यूजनुसार अखेर नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला आज मंजुरी मिळाली आहे। या मंजुरीमुळे राज्यामध्ये लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे। आज त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयांची रक्कम जमा होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक समस्या आहे, हे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता येणार नाही। फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे, अशी स्पष्टपणे माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सांगितले आहे। मग आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल व कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आता निधी मिळणार आहे, चला तर पाहून घेऊया व त्यासोबत काय बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस ते देखील जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने उत्सुकतेने वाट बघत आहे। मात्र नेमकं कोणत्या तारखेला हप्ता येणार याबद्दल सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरत होत्या। यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला होता। आता बघा, सध्या सोशल मीडियावर चुकीच्या बातम्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळतो। कोणी म्हणत असते की नमो किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे आज जमा होतील, तर कोणी म्हणतं उद्या जमा होतील, अशा अफवा पसरत आहेत। पण नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये नेमकं कधी वितरित होणार आहे याचे ठाम आणि अधिकृत तारीख कोणीही सांगत नाही। बघा, तर मग या ठिकाणी या संभ्रमाच्या वातावरणाबद्दल शेतकरी बांधवांमध्ये नाराजी पसरली होती। यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळात आता चर्चा सुरू झाली। यावरती लक्ष केंद्रित करून मुख्यमंत्री मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा आता केली आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचे हप्ते वाटप होते याची माहिती आता देण्यात आली आहे। त्याचसोबत वितरणाची निश्चित तारीख कोणती असेल हेही स्पष्ट आता झालं आहे। या योजनेतून कोणकोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र ठरवले जाईल याबद्दलचे निकष आता जाहीर झाले आहे। यादी अखेर आता आली आहे। स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे। बघा, जी तुम्हाला या माहितीद्वारे त्वरित आता कळवली जाईल। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही योजनांचे म्हणजे की बघा, आता या ठिकाणी 4000 रुपये एकत्र मिळणार असे या ठिकाणी सांगितले होते, परंतु अचानक फक्त PM किसान योजनेचे पैसे जमा झाले, नमो शेतकरी योजनेचे पैसे आलेच नाही। बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। आता तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे। आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता, PM किसानचे तर पैसे आले, परंतु नमोचे पैसे आम्हाला का आले नाही। यावरती मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केले आहे, केंद्र सरकारकडून तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे येत असतात, तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसाठी वितरित निधी होत असतो। PM किसान योजनेला कोणत्याही विशेष अटी किंवा पात्रता लागू नसतात, परंतु नमो शेतकरी योजना गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी असल्याचे त्यांनी सांगितले आणि या योजनेला काही अटी देखील असतात। नमो शेतकरी योजनेसाठी अटी आणि पात्रता निश्चित करण्यासाठीच हप्ता काही दिवस मागे ठेवला होता। अखेर आज सरकारच्या माध्यमातून निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज अखेर जमा होत आहे। बघा, नमो शेतकरी योजना मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून चालवली जाते। बघा, 4000 रुपये एकत्र देण्याबद्दल जी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे। आम्ही कधीही 4000 रुपये एकत्र पाठवत नसतो असे त्याने ठामपणे सांगितले आहे। पहिले PM किसानचे
पैसे पाठवले जातात त्यानंतर नमो किसान महासमृद्धी योजनेचा हप्ता येतो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. 4,000 रुपये येतील असे उगाच शेतकऱ्याला सांगितले जात होते. प्रत्यक्षात PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये येतात. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा जमा होण्याची तारीख आता मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे सांगितली आहे. 8वा हप्ता नेमकं कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि कोण पात्र ठरणार आहे याची सविस्तर अपडेट आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे. PM किसानचे पैसे आले, नमोचे पैसे कधी येणार या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला असून नमो शेतकरी योजनेसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ज्या जिल्ह्यांमध्ये आणि ज्या शेतकऱ्यांसाठी हे पैशांचे वाटप होणार आहे त्याची अधिकृत माहिती आता तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून 100% खरी आणि अधिकृत तारीख आता जाहीर झालेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी सोडण्यात येणार आहे. बघा पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांची संख्या जास्त असलेल्या 12 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे. जर या 12 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. तर कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतो? तर बघा यामध्ये सर्वात प्रथम नंदुरबारचा समावेश आहे. बघा त्यानंतर या ठिकाणी बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आता हेच महत्त्वाचे जिल्हे आहे. बघा त्यानंतर नवापूर, बघा शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि नांदेड. बघा नांदेडचा पण समाविष्ट झालेला आहे. त्यानंतर अर्धापूर, त्यानंतर भोकर, त्यानंतर आहे बिबोली, त्यानंतर देगलूर, त्यानंतर बघा दहागाव आणि त्यानंतर आहे हिमायतनगर. बघा या जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे. तसेच परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, बघा सोनपेठ, पाथरी, पालमोत आणि पुणे. बघा त्यानंतर खेडे, हवेली, बघा आंबेगाव, जुन्नर, शिरूळ, दोंड, इंद्रापूर बघा या तालुक्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आता संपूर्ण 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेत आहोत. तर मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा तर बीड, आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या तालुक्यांचा देखील बघा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश झाला आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आलेली सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की सोशल मीडियावरील अनेक अफवा खोट्या बातम्यांवर या ठिकाणी कहर केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले जेव्हा नमो शेतकरी योजनेचा GR निघतो आणि पैसे मंजूर होतात त्याच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात असे स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणखीन ते कोणकोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. तर बघा त्यामध्ये जळगाव, रत्नागिरी, त्यानंतर आहे यवतमाळ, अहमदनगरचा पण समावेश आता करण्यात आलेला आहे. त्यानंतर धाराशिव जे काय जिल्हा आहे या पण जिल्ह्याचा सरकारच्या माध्यमातून समावेश झालेला आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पण या ठिकाणी समावेश झालेला आहे असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो जाणून घ्या. आता बघा काहीच अशा पात्र बँका आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतो. मंत्रिमंडळ बैठकीत सांगितलेली ओरिजिनल तारीख तुम्हाला बघा या माहितीद्वारे आता मिळणार आहे. बघा अनेक ठिकाणी खोटी माहिती पुरवली जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांची नावे या योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरले गेले आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड ओळखपत्र असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार अशी या ठिकाणी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे निधी कधी जमा होणार असं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे. बघा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये
15 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी निधी जमा व्हायचा होता, परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे येत्या 24 तासामध्येच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. त्यासोबत हा निधी बघा, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, त्यासोबत बघा बँक ऑफ इंडिया डबल या ठिकाणी यादी आली आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, या बँकेमध्ये देखील निधी जमा होणार. बघा शेतकरी बांधवांनो, स्टेट बँकमध्ये पण निधी जमा होत आहे असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. ज्या की सरकारी स्वरूपाच्या बँका आहे व काही खाजगी स्वरूपाच्या बँका आहे ज्यांना IFSC कोड असतो, अशा पात्र बँकांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. त्यामुळे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.